सदानंद स्मृती यांच्या माध्यमातून आपल्याला राजेश कुले यांच्याकडून सर्व व्यवस्था पाहायला मिळाली होती आणि निश्चित मागच्या वर्षी परेश ठाकूर ट्रान्सपोर्ट यांच्याकडून आयोजन केलं गेलं होतं. दरम्यान 76 runs to be chased. First ball is given as declared as a wide. Tejas and Kunal Kohli, well-known set batters. फुल टॉस चेंडू होता, संधी बनली होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. काय घडलंय? पहिल्याच्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू मात्र तटावताना चुकलाय पूर्णपणे. तेजसला गोल्डन डक घेऊन माघारी जावं लागेल. ती 76चा टार्गेट, घरचं मैदान, इथून फक्त इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. कुठेतरी चेंडू टाकून खेळणं महत्वाचं होतं, इनफिल्डला क्लिअर करणं महत्वाचं होतं. गतीने बीट झालाय, वरून फटका मारताना पूर्णपणे चकलाय तेजस कोहली आणि तिथं मात्र कोणत्याही प्रकारचं धाव न घेता बाद झालाय. अनिकेत, संघ यावेळेला पाहिलं तर निश्चित असं प्रॉब्लेम मध्ये होता. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता, इथून मात्र पुन्हा एकदा गडी बॅकवर्ड पॉइंटला बाद झालाय. झेल पकडला गेलाय. साध्वी स्पोर्टला मात्र निश्चित पडलंय. जर गोलंदाज स्वरूप इथे विकेट हॅट्रिक पटकावली तर संगम मालक विनायक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र काय घडलंय? एकतर धावांचा डोंगर उभा आहे आणि समोर तेजस सारखा फलंदाज काहीही न करता बाद झालाय. कुंदन सारखा फलंदाज काहीही न बाद झालाय. खऱ्या अर्थाने स्वरूप हा मंगलमूर्तीचा प्लेअर, संघाचा संघनायक समोरचा हा मंगलमूर्तीचा प्लेअर आहे. पहिल्या बॉलवरती बाद झालाय मंगलमूर्तीचा प्लेअर. घरचा आहेर मिळालाय मंगलमूर्तीला. शॉर्ट ऑफ लेन होता, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वरूपचं अभिवादन केलं जातंय. तर बऱ्याच संघ मालकांची मला सूचना येत होती, फोन होत होते की जर 4 ओव्हरच्या मॅचेस केल्या तर 40+ काय, पुढच्या फेरीनंतर 4 ओव्हरच्या मॅचेस असतील, तुम्ही 40+ला एकतर गोलंदाजी द्या किंवा फलंदाजी द्या असा निर्णय झालाय आणि ॲव्हरेज वरती पुढे पाठवलं जाणार आहे संघांना. आपल्याकडे प्रणाली आहे स्कोर रायटिंगची प्रणाली, त्याच्यामुळे ॲव्हरेज वरती पुढे पाठवण्यात येईल.
याची नोंद घ्या. मोठा फटका मारण्याचा, तांदून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू आणि चेंडूफळीचं मेतकूट काही जमताना पाहायला मिळत नाहीये. व्हॉट अ वंडरफुल पीस ऑफ बॉलिंग अटॅक बाय स्वरूप कोहली. इनिशियल डिलिव्हरी वॉज वाईड आणि त्या डिलिव्हरी नंतर मात्र फक्त धावसंख्या 1 वर गेली. तिथून मात्र पूर्णपणे नामोहरम केलंय जतीन कोहली, 5व्या क्रमांकाचा फलंदाज. डाऊन द लेग आहे, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जाते. इथं मात्र कुणाल कोहली नाराजी व्यक्त करतोय आणि निश्चितच ही धाव मात्र घेत नाहीये. अतिशय जबरदस्त असा गोलंदाजीचं सादरीकरण करून दाखवलं या ठिकाणी स्वरूपने. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो. 1 to go ना, 1 to go इन दिस ओव्हर. पहिला चेंडू वाईड आला होता, तदनंतर मात्र 3 चेंडूंवरती 3 गडी बाद केलेत. आपल्या उंचीचा पूर्णपणे फायदा घेतो इथं स्वरूप. काय